जय शिवराय मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे की 1 रुपयात पीक विमा भरणे सुरू झाले आहे। तर त्याची अंतिम तारीख किती व कोणत्या पिकाला किती मिळणार मदत, तर ती कृषी मंत्री त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। जय शिवराय मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्र खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात कालपासून 18 जून रोजी सुरू झाली आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्र खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात कालपासून 18 जून शासनाच्या pmfby.gov या पोर्टलद्वारे करण्यात आली आहे। तर या वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकाचा विमा भरण्यासाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली आहे। तर मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मागील वर्षी विक्रमी 1,70,00,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेत सहभागी घेतला होता। दरम्यान पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै असणार आहे। तर मित्रांनो, पीक विमा योजनेत या 14 पिकांचा समावेश खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मक्का, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत। तर या पिकाचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून यापैकी शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा भरून द्यावा असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे। तर मित्रांनो, योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण बाबी: विमा योजनेत समाविष्ट पिके भात, धान, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, राणी, मक्का, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळ, कापूस व कांदा या 14 पिकासाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल। अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित पिके घेणारे, कुराणे, अगद, भाडेपट्टीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत। पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभागी इच्छुक राहील। भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ई पीक पाहणी: शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी मध्ये करावी। आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषी जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद याची जमिनीवर विमा काढल्यास त्याची अत्यंत गंभीर दखल घेतली जाईल। या योजनेत आपण जे पीक शेतात लावलेले आहेत त्याचाच विमा द्यावा। शेतात विमा घेतलेल्या पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल। या वर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकामध्ये महसूल मंडळ मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास 40% भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनाला 60% भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे। तर अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक राहणार आहे मित्रांनो। तर जर अर्ज करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक आवश्यक आहे। पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणे असावा। पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधारित संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते। यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे। याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात। आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे। विमा अर्ज करण्यासाठी प्रति शेतकरी CSC विभागास ₹40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे। ते संबंधित विमा कंपनीमार्फत CSC विभागास दिले जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति अर्ज 1 रुपया प्रमाणे रक्कम CSC चालकांना देणे अभिप्रेत आहेत। तर मित्रांनो, पीक संरक्षणाच्या बाबी: पीक पेरणीपासून
काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनास येणारी घट, पीक पेरणीपूर्वी, लावणीपूर्वी नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते तर विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे? तर अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिकाचा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील या विमा योजनेत सहभागी बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेणाऱ्या अंतिम दिनांक आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपला 7/12 उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणी स्वयं घोषणा घेऊन प्राधिकृत बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC च्या मदतीस आपण विमा योजनेत सहभागी घेऊ शकता किंवा www.pmfby.gov या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागीसाठी अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. तर मित्रांनो, कोणत्या पिकाला किती मिळणार मदत? सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कम यात जिल्हानिहाय फरक संभवतो. भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी 40,000 ते 51,760, त्यामध्ये ज्वारी 20,000 ते 32,500, बाजरी 18,000 ते 33,993, नाचणीमध्ये 13,750 ते 20,000, मक्का 6,000 ते 35,598, तर तूर 25,000 ते 36,802, तर मूग 20,000 ते 25,817, तर उडीद 20,000 ते 26,024, तर भुईमूग 29,000 ते 42,971, तर सोयाबीन 31,250 ते 56,267, तीळ 22,000 ते 25,000, तर कारळे 13,750, तर कापूस 23,000 ते 59,983, तर कांदा 46,000 ते 81,422. तर मित्रांनो, अशा प्रकारे पिकाची मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता. या योजनेच्या अधिकृत माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी संरक्षण पोर्टल हेल्पलाईन नंबर दिले आहे, तर 14,447. संबंधित विमा कंपनी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा हेल्पलाईन नंबर पण दिला आहे. जर तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल किंवा कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 14,447 वर कॉल करून तुम्ही विचारू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, काही अशा प्रकारे महत्त्वाच्या बाबी होत्या, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या व आपल्याला कोणत्या पिकाला किती मदत मिळणार आहे तर ते पण पाहिलं व आपल्याला हेल्पलाईन नंबर पण माहीत झाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्व काही माहिती त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून विचारू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा, म्हणजे ते पण सर्व पीक विम्याची माहिती त्यांना पण मिळेल आणि ते पण त्यांचा पीक विमा भरतील. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकली आहे, तर ती माहिती पहा, त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.